मला असं वाटतं की हे प्रशिक्षण ना हे आता सरकारने ही मोहीम हातात घेतली पाहिजे किंवा प्रशिक्षण घेतलेल्याच किमान त्यांचं बेसिक ट्रेनिंग झालं पाहिजे. नाही, सरकारही करतं. म्हणजे आता विशेषतः आता आपल्याकडे महाराष्ट्रात निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तर याकरताही सरकारची प्रशिक्षणाची रचना असते. पण पुन्हा तोच मुद्दा येतो की त्या प्रशिक्षणाची सुद्धा एक प्रेरणा पाहिजे ना. जर मला सगळं माहितीच आहे आणि मी आता एवढा निवडून आलेलो आहे, इतके लाख मतं मला मिळाली, मला काय शिकायचं आहे, ही जर धारणा असेल तर जगातली कोणती शक्ती तुम्हाला प्रशिक्षण देऊच शकणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्याची भावना असून काहीतरी मला शिकायचं आहे, मलाही काहीतरी नवीन करता आलं पाहिजे, वेगळं करता आलं मुळात आपलं योगदान आपल्याला द्यायचं आहे ह्याची जाणीव अगदी आपल्याला बरोबर. असणं म्हणजे सर्वाधिक बरेचदा महत्त्वाचं आहे. आमच्या गप्पांमध्ये विषय निघतो की अनेक आमचे मित्र आहेत की जे मंत्री झाले आहेत किंवा अन्य काही पदांवर गेले आहेत, तर त्यांच्या दालनात त्यांचं अभिनंदन करायला गेल्यानंतर पाठीमागे एक फलक लावलेला असतो. त्यात त्याच्या आधी कोण कोण तिथे अध्यक्ष होते किंवा मंत्री होते, त्यांचा कार्यकाल लिहिलेला असतो. आता त्या फलकावर एक नोंद होणं, यातच जर आपण अभिमान बाळगला की बघा मी पण आता अमुक अमुक झालो, अध्यक्ष झालो, मंत्री झालो, आणखी काहीतरी झालो, तर त्याला काही अर्थ नाही ना. खरं. मी काय व्हॅल्यू ॲडिशन केलं, माझ्यामुळे काय गुणवत्ता विकास झाला, मी खऱ्या अर्थाने काही परिवर्तन घडवू शकलो का केवळ ती खुर्ची अडवू शकलो. वा, हे जे प्रश्न आहेत ते मेचक्या स्वरूपात लोकांसमोर मांडण्याचं काम एक प्रकारे प्रशिक्षण वर्ग करतात आणि एक प्रकारे आरसाच धरतात की बघ बाबा तू असा आहेस.